करुणा मुंडे शर्मा यांच्या पोटगीवरून आता मुंबईच्या माझगाव कोर्टामध्ये सुनावणी पार पडतेय। धनंजय मुंडेंसोबत लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश यावेळेला कोर्टाने करुणा शर्मा यांना दिलेले आहेत। की तुम्ही आम्हाला कळवा हे वसियतनामा काय आहे ते पूर्ण आम्ही देणार आहोत। नक्कीच कोर्टामध्ये अन्य देखील अन्याय ते पुरावे सादर करण्यासंदर्भात सांगलेलं आहे। आता तुमची मागणी काय आणि या मागणीला पाहता पुढची सुनावणी केव्हा? आणि जसं की त्यांचा उक्तिवाद आहे, माझी मागणी फक्त हेच नाही आहे की मला फक्त मेंटेनन्स पाहिजे, फक्त हेच नाही आहे, मी पहिली बायको म्हणून ही मेंटेनन्स घेणार आहे, हे माझा युक्तिवाद आहे माझ्याकडून। आणि मी बायको आहे, HDFC बँकमध्ये आमचा जॉईंट अकाउंट आहे। जॉईंट अकाउंट साधारण गोष्ट नाही असते आणि त्यांची वसियतवर क्लिअर लिहिलेलं आहे करुणा धनंजय मुंडे पहिली पत्नी। आणि जे त्यांची एक कोटीची जे पॉलिसी आहे बजाज एलियन्सची, त्याच्यावरती मी बायको म्हणून नॉमिनी आहे, नॉमिनी है ना, असंच नाही, नॉमिनी आहे, त्यांची पॉलिसीवर मी नॉमिनी आहे, पर वाईफ म्हणून। असा सगळा युक्तिवाद सगळे पुरावे आम्हाला सादर करायचे आहे, त्यावेळी आम्हाला न्याय भेटणार। पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी आहे ती माझगाव कोर्टामध्ये पार पडली आणि याच कोर्टामध्ये पुढील तारीख आहे ती 5 एप्रिलची देण्यात आलेली आहे। 5 एप्रिल रोजी करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं खरं लग्न झालेलं होतं का आणि झालं असेल तर या संदर्भात पुरावे आहेत ते देण्यासंदर्भातले आदेश आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत। पाहायचं झालं तर आता या संपूर्ण प्रकरणात 5 तारखेची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। 5 तारखेच्या सुनावणीच्या दरम्यान नक्की काय होतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ समीर शेळकेसह निखिल वाणपुढारी न्यूज मुंबई।